आदरणीय महापौर महोदया, माननीय आयुक्त साहेब, माननीय सचिव मॅडम, सचिव, उपसचिव, सभागृहातील माझे सर्व सहकारी, माझे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, खासदार नरेश मस्के साहेब आणि या विभागाचे दोन्ही आमदार, या सर्वांना माझा नमस्कार. कारण ही मंडळी नव्या मुंबईचे एक आधारस्तंभ आहेत. आमदारांची नावं घ्यायला पाहिजे का? घेतो. त्यामध्ये ऐरोलीचे आमदार असतील माननीय गणेश नाईक साहेब, मंदाताई म्हात्रे मॅडम, तीन कुठे आले? राजेश मोरे. तसंच ह्या नवी मुंबईत राहणारे एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि आपल्या महानगरपालिकेचे आयकॉन माननीय शंकर महादेवन, त्यानंतर महाराष्ट्रातले नामांकित कीर्तनकार जे माझे गुरुवर्य होते ते बाबा महाराज सातारकर, त्यानंतर आत्ताच महासभेमध्ये आपण एक अंडर-19 क्रिकेटपटू ज्यांनी भारतीय टीममध्ये इंटरनॅशनल खेळ खेळलं, तर अभिज्ञान कुंडू या लोकांमुळं नवी मुंबईला एक भारतामध्ये एक नाव लौकिक असं प्राप्त झालं आणि म्हणून त्यांचं नाव घेणं हे क्रमप्राप्त आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या ह्या कारकिर्दीमध्ये ह्या आमच्या मॅडम 14व्या महापौर आहेत. सुरुवातीला माननीय संजू नाईक 3 वेळा महापौर झाले. सभागृह नेते आपण 2 वेळा महापौर झालात. त्यानंतर कैलासवासी विजया विनायक म्हात्रे या महापौर झाल्या. त्यानंतर दशरथ तथा चंदुराणे हे महापौर झाले. त्यानंतर ज्या सुषमा दंडे मॅडम ह्या महापौर झाल्या. त्यानंतर अंजली प्रभाकर भोईर आता त्या उपस्थित आहेत, यांचंही नाव घेणं क्रमप्राप्त आहे. त्यानंतर सुधाकरराव संभाजी सोनवणे, त्यानंतर आत्ताच डायसवरून उतरले जे माझे मित्र जयवंत दत्तात्रय सुतार, असे 13 महापौर झाले. आणि आपण 14व्या महापौर सुजाता सूरज पाटील 15 झाले, तुकाराम नाईक 7 नाईक झाले. अशा पद्धतीनं ह्या सर्वांचा मनीषा शशिकांत भोईर, असा सर्वांचा नामोल्लेख होणं एक अर्थसंकल्पाच्या दृष्टीने एक चांगलं आहे असं मला तरी वाटतं. माननीय महापौर महोदया, 2017-18ला मला वाटतं जयवंत सुतार साहेब त्यावेळेला महापौर होते. जयवंत सुतार 16ला ते होते. या सभागृहामध्ये एक विषय चर्चेला आला होता. मला वाटतं विजयरावांनी तो विषय काढला होता की हे जे तैलचित्र आहेत ह्या दोन्ही बाजूला, ह्यांचे पदस्पर्श व्हावे. कारण आज आपण जर त्यांचं दर्शन घ्यायला गेलं तर आपण त्यांच्या गुडघ्याला आपण दर्शन घेतो. आणि आपल्या हिंदुस्थानची प्रथा आहे, आपण पायाला चरणस्पर्श करतो. आणि त्या दृष्टीनं संपूर्ण सभागृहानं या ठिकाणी ही तैलचित्र बदलण्याचा निर्णय घेतला होता. आत्ताशी आपल्याला 2 महिने होतात सभागृह नेते साहेब.
माझी विनंती राहील माननीय आयुक्त साहेब की हे पूर्ण चित्र असावेत. महात्मा गांधी जे आहेत, पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, लोकमान्य टिळक आहेत, हे पूर्ण चित्र असावेत. एक आपल्याला आल्यानंतर त्याचं एक समाधान व्हायला पाहिजे. कारण बाबा महाराजांकडून आम्ही हेच संस्कार शिकलेलो आहोत. त्यामुळे माझी विनंती राहील महापौर महोदया, या अर्थसंकल्पाच्या औचित्य साधून हे तैलचित्र आपण पूर्णपणे ह्या ठिकाणी करावेत अशी माझी विनंती आहे. 2026 आणि 27 हा 26वा अर्थसंकल्प आहे. मला या 26व्या अर्थसंकल्पावर बोलताना आनंद होत आहे. कारण स्थायी समितीच्या सदस्यांनी अतिशय बुद्धी कौशल्यानं हा अर्थसंकल्प सादर केला. मी स्थायी समितीचे या ठिकाणी अभिनंदन करतो. त्यामध्ये माझ्या धर्मीपत्नी पण आहेत. महापौर महोदया, शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक शिस्त महत्त्वाची आहे आणि तेव्हा आपण उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ हा नेहमीच राखला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्यासाठी नवीन आर्थिक स्रोत निर्माण करणं ही काळाची गरज आहे. नवी मुंबईच्या आशा आकांक्षा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी, भविष्याचा वेध घेण्यासाठी हा 14व्या महापौरांसमोर 26वा अर्थसंकल्प सादर होत आहे. आणि त्यासाठी शहराच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आर्थिक शिस्त हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. महापौर महोदया, या ठिकाणी आपण मुख्य स्रोत जो आहे महानगरपालिकेचा हा मालमत्ता कर. कारण मालमत्ता कराच्या माध्यमातूनच आपण नवी मुंबईतल्या ज्या काही सुखसुविधा आहेत त्या आपण या ठिकाणी करू शकतो. गेले अनेक वर्ष, कारण 26वा हा अर्थसंकल्प आहे. साहेब आपण पण होतात त्या ठिकाणी. ह्या जो कररूपाने आलेल्या पैशातून आपण नवी मुंबईला काहीतरी देऊ इच्छितो. नवी मुंबईकरांचं स्वप्न असतात की आम्हाला ह्या गोष्टी मिळायला पाहिजे. आपण बऱ्याचशा अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी आश्वासनं दिली होती, नवीन नवीन स्वप्न दाखवली होती नवी मुंबईकरांना की आम्ही आयफेल टॉवर बांधू. साहेब आठवतं तुम्हाला? अडवली भुतवली ते अमेझिंग पार्क बांधू ठराव घेतला, आतापर्यंत झाला नाही. नव्या मुंबईकरांना एक चांगलं ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण देऊ हे आश्वासन होते महापौर महोदय आपले. नव्या मुंबईला आम्ही सिंगापूर बनवू. त्यावेळेला आम्ही म्हणायचो निदान सिंगणापूर तरी बनवा. सिंगापूर खूप लांब आहे. त्यावेळेला तुम्ही आमच्याकडे होते इथे. त्यानंतर हा कुठला वन टाइम वर बोलतो मी. नव्या मुंबईला उद्योग नगरी बनवणार, नव्या मुंबईची बेकारी दूर करणार, आरोग्याच्या दृष्टीनं सुपर स्पेशालिटी सुविधा देणार ही दाखवलेली स्वप्न होती. त्याच्यातलं एकही पूर्णत्वाला आलेलं नाही. आणि त्यामुळं संपूर्ण नव्या मुंबईच्या जनतेचा या ठिकाणी निराशा झालेली आहे. महापौर मॅडम, महापालिकेची वित्तीय सुधारणा होणे गरजेचे आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने मालमत्ता कर जो आहे तो बजेटच्या साधारण 18% आहे. अनेक लोकांनी ह्या मालमत्ता करामध्ये चोऱ्या केलेल्या आहेत. अनेक लोकांनी. आणि आज आपण जो महाराष्ट्र शासनाचा कलम 267 अ
अन्वये जो कर होता तो आपण अनधिकृत अवैध बांधकामांना 5% केला, 5% सक्ती केली. याचा अर्थ असा काय पकडायचा का हे सभागृह अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. मालमत्ता कर 2026-27 आपण 1200 कोटी त्या ठिकाणी एक्सपेक्ट केलेला आहे. परंतु आयुक्त साहेब, हे कर वसूल करताना अधिकाऱ्यांना जी कर प्रणाली आणि कर वसुलीबाबत प्रशासनाला आपण सर्वांनी फ्री हँड द्यायला पाहिजे की आपण बिनधास्तपणे, मी असं नाही म्हणत ढोल वाजवून ताशा वाजवून काही महापालिकांमध्ये करतात असले प्रकार. एखाद्याचं जर टॅक्स बुडला तर ताशा वाजवतात, काय त्याला म्हणतात हलगी वाजवतात. तर असं न करता मी डॉक्टर अमोल पालवे आणि त्यांच्या टीमच्या ठिकाणी माननीय आयुक्त साहेब, आपलं विशेष करून, कारण आपल्या नेतृत्वाखाली महापालिका चालते, आपलं मी मनापासून अभिनंदन करेन की आपण 876 कोटी जो टार्गेट 800चा होता तो क्रॉस केला. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी टॅक्सची वसुली केलेली आहे. परंतु आयुक्त साहेब, या ठिकाणी सिडकोकडे 245.97 कोटी शिल्लक आहेत, थकबाकी आहे. रेल्वेकडे 37.64 कोटी थकबाकी आहे. MSME कडे 15.75 कोटी थकबाकी आहे. अशा प्रकारे 307.19 कोटींची ही थकबाकी आहे. आयुक्त साहेब, मी करेक्ट? मला सांगा आपण. त्यानंतर आपल्याकडे मोबाईलचं पीक झालेलं आहे. 1202 मोबाईल आहेत. सभागृह नेते साहेब, हे खरं की खोटं मला करेक्ट करा, मला माहित नाही. 1202 मोबाईल टॉवर आणि मार्च 2026 पर्यंत त्यांच्यावर 387 कोटी थकबाकी. ऐका बरं का, 387 कोटीची त्यांच्याकडं थकबाकी राहिलेली आहे. परंतु मोबाईल टॉवरच्या बाबतीत एक दुर्दैवी बाब आहे की त्यांच्यावर आपण कारवाईही करू शकत नाही, असं दिल्लीचा फतवा आहे. बरोबर, दिल्लीकरांचा आदेश आहे की ह्या मोबाईल टॉवरवाल्यांना त्रास देऊ नका, त्यांच्याकडे वसुली बळजबरीने करू नका. अशा प्रकारे त्या ठिकाणी फतवा आलेला असल्या कारणाने मोबाईल टॉवरचे आपण वसुली करू शकत नाही. आज आपल्याकडं 3,53,475 इतक्या मालमत्ता आहेत. आणि महापौर महोदया, या ठिकाणी कमाल बघा, 1,95,224 मालमत्ता धारक फक्त टॅक्स भरतात. ऐकते साहेब, बरोबर? आणि 1,58,251 लोक मालमत्ता धारक टॅक्स भरत नाहीत. महापौर साहेब, बरोबर की चुकीचं आहे माझं? 1,58,251 लोक. माझ्याकडं प्रशासनाचं पत्र आहे, तुम्ही मला मला माहित नाही. पण बरोबर आहे ना? जे कर भरत नाही मॅडम, अरे सभागृहाला माहित पाहिजे ना, हे कर भरत नाही, हे चोर आहेत. तुम्ही मगाशी कोणी जोर दिला, पाणी चोरतात. कुठे हे आमचे, हे तुम्ही नाही, गवस कुठेतरी पनवेल साईडला पाणी चोरतात वगैरे. महापौर महोदया,
साधारण 2915.86 कोटी इतका टॅक्स ह्या मालमत्ता कर चोर जे आहेत 1,58,251 ह्या लोकांकडं थकीत आहे उपमहापौर साहेब. त्यामध्ये 1197.73 कोटी ही मूळ रक्कम आली आणि त्याच्यावर व्याज 1718.12 कोटी असा 2915.86 कोटी टॅक्स थकीत आहे. मला वाटतं ह्या गोष्टी अर्थसंकल्पामध्ये यायला हव्या होती की नको होत्या. हे लपवलं गेलं का? आपण अर्थसंकल्प 6,704.43 कोटीचा तो बनवलेला आहे. मग ह्या गोष्टी माननीय आयुक्त साहेब मला करेक्ट करा, ह्या गोष्टी का म्हणून लपवल्या गेल्या? आज जर आपण 100% वसुलीचं उद्दिष्ट जर ठेवलं साधारण 2,304.47 कोटी आपल्या तिजोरीत येऊ शकतील, पण ते शक्य नाही. कारण त्यामध्ये लघु उद्योजक जे आहेत त्यांची साधारण 400 कोटी जी थकबाकी आहे ती माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून ते आपण वसूल करू शकत नाही आणि त्यामुळे ते 400 कोटी आपण हे करू शकत नाही. परंतु मला वाटतं आपले विधिज्ञ याच्यावर काहीतरी कायद्याने कायदा हा जगात असणार कुठेतरी आणि ते काढू शकतील. त्यांचा इतका प्रचंड अभ्यास म्हणजे हा मस्तीचा भाग नाही. तुम्ही खूप अभ्यास केला आहे आणि त्या दृष्टीनं हे आपले पैसे मिळवण्यासाठी आपण काहीतरी कायद्यामध्ये आपण संशोधन करावं असं मी या ठिकाणी आपणाला का आता एक भयानक गोष्ट सांगतो मी. आपल्या नव्या मुंबईमध्ये 58,347 इतकी अवैध बांधकाम आहेत. ऐकते साहेब, माझं चुकलं तर मला करेक्ट करा. 58,347 इतकी अवैध बांधकामं आहेत. त्यामध्ये ऐरोलीला आहेत 11,871, बेलापूरला आहेत 2,670, दिघ्याला आहेत 4,873, घनसोलीचा रेकॉर्ड आहे 19,594, कोपरखेरणा ह्याच्यामध्ये बनकोडा आला. कोपरखेरणा फार छोटा आहे. खेरणा बोनकोडा मनावरजी खेरणा बोनकोडा म्हणजे कोपरखेरणा 6,883, नेरूळ विभागात 2,922 आणि तुर्भे विभागात 3,442, वाशी विभागात 5,992 अशी 58,347 ही अवैध अतिक्रमण अनधिकृत सरकारी जमिनीवर सरकारी जमिनी लाटून बांधलेली घरं. आता ह्यामध्ये सुद्धा एक आश्चर्याची गोष्ट आहे. या 58,000 पैकी 19,711 मालक फक्त कर भरतात. ऐकते साहेब, आणि 38,528 लोक कर भरत नाही. ह्याला काय म्हणावं? कुठे चाललोय आपण? काय यंत्रणा कमी पडते की काय? ऐकते साहेब, आपलं प्रशासन असं नाही म्हणणार काय करते, पण आज 19,000 लोक टॅक्स भरतायत आणि 38,000 म्हणजे 19,38 डबलची लोक त्या ठिकाणी मालमत्ता कर थकवत नाहीत आणि त्यांच्यावर कर किती थकलाय? 252.83 कोटी हे अवैध बांधकाम करणाऱ्यांवर. त्यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट आहे 128.43 कोटी
आणि व्याज आहे 124.40 कोटी. गरजेपोटी मी तुम्हाला एक ह्या ठिकाणी जो 2017 रोजी 267(1) हा जो कलम होता त्यामध्ये की महानगरपालिकेने ह्या ज्या शस्ती आहेत ह्या ठरवाव्यात अशा प्रकारचा त्या ठिकाणी अमेंडेड आलं. महापौर महोदया 2017, 18, 19, 20 4 वर्ष ह्या चेअरमध्ये महापौर महोदया होते. मग त्यावेळेला तो पुस्तक आपण चालला नाही का? अमेंडेड होता ना, नाही चालला, बरोबर. त्यामुळं तुम्ही जे म्हणताय ना गरजेपोटी प्रकल्पग्रस्त, सभागृह नेते साहेब करोडो रुपये त्यांच्याकडून वसूल केले गेले आहेत, करोडो, तिप्पट टॅक्स त्यांची मान पकडून त्यांच्याकडून पैसे वसूल केलेले आहेत. त्याला जबाबदार कोण? त्यांचे पैसे परत करणार आहात आपण. त्यांच्याकडून पैसे वसूल करणार आहात आपण की त्यांना पैसे परत करणार आहात? बऱ्याचशा लोकांनी पैसे भरले, तुमच्या जुईनगरला भरले, वाशीतले भरले, कोपरखेरण्यातले भरले, शिरवण्याचे भरले ना पैसे. त्यांचा काय गुन्हा आहे? परंतु हो होता ना, पण 4 वर्ष ह्या चेअरमध्ये महापौर होते ना. आयुक्त साहेब, ह्या झाल्या अमेंडेडच्या गोष्टी. आता ही जे महापालिकेने शास्तीवर 5% दंड लावून हे जे मंजूर केलेले आहे त्याची आपण अंमलबजावणी करणार आहात का? आणि ते कधीपासून करणार आहात? जर 20 मार्चला आपण 5% शस्ती बसवली असेल तर 20 मार्च पर्यंत जो तिप्पट टॅक्स प्रशासनाने वसूल केलेला आहे त्याचं काय? जर आपण 2017ला अमेंडेड झालं असं दाखवलं तरी त्यांचे पैसे परत करता येतील का? महापौर महोदया, सिरियस आहे बा. लोक फार अंगावर येणार आहेत हे जेव्हा वसुलीला जाल त्यावेळेला. MIDC मध्ये आत्ता बऱ्याचशा इंडस्ट्री तोडून त्या ठिकाणी IT हब्स तयार होत आहेत. मी माननीय आयुक्त साहेब आपलं अभिनंदन करेन आणि मालमत्ता कर वसुली डॉक्टर अमोल पालवे यांचं सुद्धा अभिनंदन करेन. त्यांनी MIDCतला फक्त 723 मालमत्तांची करधारणा केली आणि 48 कोटी रुपये त्या ठिकाणी कर वसूल केला किंवा कर आकारणी केली. अर्थात ती कर आकारणी घरगुती प्रमाणे केलेली आहे. शासनाचं जो नॉर्म्स आहेत IT पार्कला किंवा अशा हब्सना त्या 38.67 ह्या दराने केल्या, बरोबर आहे तसं? कारण इतर इंडस्ट्री करायला गेलं तर 68.38% आपण करतो. त्यानंतर आपल्याकडे एक PSAP प्रॉपर्टी सर्वे अँड ॲनालिसिस प्रोजेक्ट LIDAR आठवतं का सभागृहाला? सभागृह नेते साहेब, LIDAR सभागृहात आपण त्यावेळेला ह्या प्रस्तावाला आपण फेटाळलं होतं. स्टँडिंगने फेटाळलं, महासभेने फेटाळलं, परंतु
हा लीडर कसा घुसला हे मला माहित नाही, पण हा लीडर घुसला खरा. 22 कोटी रुपये खर्च, बरोबर. पण त्याने काय कमावलं? सेन्सिस टेक प्रायव्हेट लिमिटेड ह्यांना देऊन टाकलं ते काम. आणि त्यांनी काय तीर मारलं? MIDC मधल्या 1165 प्रॉपर्टींचं त्यांनी सर्वे केलं. मग मला वाटतं मान्य आयुक्त साहेबांना ते थोडंसं संशय आला असेल की ह्या बरोबर आहेत की काय, याचं क्रॉस चेक करा. मग आपल्या प्रशासनाकडून टाउन प्लॅनिंगची लोक, मालमत्ता विभागातली लोक, इतर अशी लोक टीम गेली आणि त्यांनी हा 1165 वाढीव बांधकामं ज्या लीडरला सापडली होती मशीनला, त्या प्रत्यक्षात गेल्यावर फक्त 165 होती. हो, म्हणजे हा किती उल्लू बनवता आपल्याला. ऐकतं साहेब, खरं की खोटं? 1165 प्रॉपर्टीज त्यांनी हे करायला घेतली आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युअल खरोखर किती निघालं? 165. म्हणजे असं जर फसवलं तर महापालिकेचा दिवाळा निघाल्याशिवाय राहणार नाही. मान्य आयुक्त साहेब, मान्य महापौर महोदया, GST हा आपला 2017 साली बंद झाला, पण त्या अगोदर LBT, सेस हे चालू होते आपले. आणि त्यांची आउटस्टँडिंग थकबाकी महापौर महोदया 2164.26 कोटी कोणी कधी वसूल करायची? ह्या गोष्टी लपल्या गेल्यात. या सभागृहालाही माहीत नाही, या सभागृहाला माहीत नाहीयेत. आज आपण बॉन्ड करून 500 रुपये घेणार आहोत, ओके. परंतु महापौर महोदय, जर लघु उद्योगचे केस व्यवस्थित लढलो आपण सुप्रीम मध्ये, त्याचे 400 कोटी रुपये येऊ शकतील. सिडको, रेल्वे, MSCB ह्यांच्यावर जर बडगा आणला, ऐकतो साहेब, आपण डॅशिंगात सिडकोला बघा, सोनी साहेबांनी लॉक लावलं होतं. तुम्ही मला वाटतं होते का त्यावेळेला? नव्हते. ह्याचा मिळून 307.79 कोटी. मोबाईल टॉवर 2026 पर्यंत 387 कोटी आणि LBT सेस 2017 पूर्वीचे 2164 कोटी, अशी एकूण 3258.79 कोटी रुपयांची थकबाकी आहे. ऐकतं साहेब, हे आपल्याला अर्थसंकल्पामध्ये कुठं दाखवता येत नाही. बरं, थकबाकी हिसाब किताब सगळं दाखवायला पाहिजे ना डॉक्टर साहेब, हिसाब किताब सगळं दाखवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मालमत्ता विषयक एक GR आला होता 11 जानेवारी 2017ला. धुरंधर साहेब, आपल्याला माहित आहे की नाही माहित नाही, पण माझ्याकडे GR आहे. तुम्ही बोलणार आहेत? बरं, ते भोईर साहेब बोलतील तुम्हाला. अशा पद्धतीनं हे आयुक्त साहेब, माझी विनंती राहील, हे जर आपण 3258 कोटीतले अर्धे जरी वसूल केले तर आपली श्रीमंत महापालिका असेल. मग 1265 RMBची शिल्लक हे ते करायची गरज लागणार नाही. आपण 3000 कोटी लागणार. आणि त्यासाठी आपण, माझी विनंती राहील, आपण याच्याकडे आपण लक्ष द्यावं. पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये साहेब, आज आपल्याला मोरबे धरणातून 450 MLD पाणी मिळतो. MIDC कडून 60 MLD पाणी मिळतो.
काय ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ कोणाला पण आम्ही घेतो ना. आम्हाला पाणी कुठून येते MIDC? ऐकतं साहेब, आपण आम्हाला सांगावं. MIDC 60 MLD पाणी मिळतं किंवा नाही, असा साधारण 510 MLD पाणी नवी मुंबईला मिळतो. जर भविष्यामध्ये आपण या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय विमानतळ येतो, ट्रान्स हार्बर लिंक रोड आहे, सिडको मार्फत राबवणाऱ्या मास हाऊसिंग स्कीम्स आहेत आणि शासनाच्या नवीन UDCPR नुसार या ठिकाणी व्हेरिएबल FSI नुसार रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून हजारो इमारतींचे काम चालू आहे. ह्या लोकांना पाण्याची व्यवस्था कुठून मिळणार आहे? त्यासाठी आपल्याला साधारण 1000 MLD पाणी तरी आपल्याला नवी मुंबईसाठी लागणार आहे आणि त्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाकडून कर्ज देतील पोशीर ह्या धरणातून 500 MLD पाणी नवी मुंबईसाठी नियोजित केले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. पाण्यामध्ये साधारण 19% गळती आहे. मोरबेपासून इथे आल्यानंतर इथले चोर, आता चोर कोण? महापौर महोदया, 58,347 बांधकामं झाली. त्यांनी का मीटर लावून पाणी वापरलं बांधकामांना? नाही ना, मीटर लावून वापरलं. इलिगल कनेक्शन घेतले, बांधकामाला वापरले. तुम्ही प्रत्येक गावाच्या खाडी किनारी जा, 5-5, 7-7 सर्व्हिस स्टेशन आहेत. रविवारी हजारो रिक्षा, हजारो गाड्या चालू असतो. पाणी चोर कोण? हे 58,347 प्लस गॅरेजवाले, अशा अनेक लोक आहेत. आणि याच्यामध्ये विशेष करून अवैध बांधकामवाल्यांनी पाण्याचा जास्त वापर या ठिकाणी केलेला आहे. आता आपण पाणी चोरलं, पाणी चोरलं, पाणी चोरलं, पाणी चोरलं, पाणी चोरलं. तुमचेच कॅसेट ऐकले होते उपमहापौर साहेब, तुम्ही जोरजोराने सांगत होते की बारवी डॅमचं पाणी चोरलं त्याने, बारवी डॅमचं पाणी चोरलं त्याने. साहेब, आपलं बारवी डॅम नाही, आपलं मोरबी डॅम आहे, बरोबर ना? बारवी डॅम नाही, आपला मोरबे धरण आहे. बारवी डॅम हे ठाण्याचं आहे, बारवी डॅम हे ठाण्याचं आहे, मोरबे धरण हे नवी मुंबईचं आहे. हा फरक पहिला हेटवण्याचं पाणी होतं. सुतार साहेब, विसरले साहेब, हेटवण्याचं पाणी पियालं आम्ही. हेटवण्याचं पाणी होतं. आज आपल्याला पाण्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे 8 रुपये. आपण पाणी कितीला येतो? 4.75 रुपये. याच्यामध्ये कुठेतरी तफावत कमी केली पाहिजे. आज आपण 30,000 लिटर 50 रुपयात देतो, म्हणजे पाठ थोपटून घेण्यासाठी आहे तो प्रकार. मी त्यावेळेला विरोध केला होता आणि आजही विरोध आहे माझा की 30,000 लिटर देऊ नका. लोकांची मानसिकता आहे, पाणी द्या, पैसे घ्या. आणि त्या काळात काय केलं? 92,000 मीटर बसवले गेले घाईघाईत, जेव्हा विरोध वाढला वगैरे त्यावेळेला. 36 कोटीचे मीटर. सुतार साहेब, 2018 ते 20 दरम्यान आठवतं? मीटर बसवले. माननीय आयुक्त साहेब, महापौर महोदया, 8 दिवसात
आमच्या कोपरखेड्याचीच लोक हे करायची, आमचे 500 मीटर गेले, त्याचे 400 मीटर गेले, त्याचे 300. काय कुंपण शेत खात होतं, कुंपणच शेत खात होतं. जो कॉन्ट्रॅक्टर मीटर बसवायचा तो दुसऱ्या बाजूने टीम पाठवायचा आणि संध्याकाळी ते मीटर चोरून न्यायचं. म्हणजे आंधळा जळतं कुत्रं फीट खातं, अशी परिस्थिती महानगरपालिकेची झालेली होती. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. 36 कोटी ऐकतो साहेब, 36 कोटी निव्वळ पाण्यात टाकले हो. मीटर घरमालकाला द्यायचे होते, खर्च आपण केला. आता कोणाच्या सांगण्यावरून केला? तुमच्या कसलं बिलामध्ये 8 ते 10 हजार मीटर चोरीला गेले हो. आणि एका मीटरची प्राइस त्यावेळेला 7,500 14,000 लावली होती, तीही मार्केटपेक्षा डबल होती. जेडी साहेब तुम्ही साक्षीदार आहेत त्याला. आता या ठिकाणी आरोग्य धनसंपदा, आरोग्य हे आपलं नवी मुंबईचं एक हार्ट आहे. आज आपल्याकडं बेलापूर, नेरूळ, वाशी, ऐरोली, तुर्भे, कोपरखैरणे हे सर्व हॉस्पिटल जर मिळवले तर किती बेड होतात? फक्त 680 बेड. नव्या मुंबईची लोकसंख्या किती? सभागृहाने ते 17-18 लाख गेली असेल ना. आता काय प्रमाण बसतं हो. आज कोपरखैरण्याचं हॉस्पिटल बांधून 3 वर्ष झाली. ऐकतोय साहेब आपण 2दा आलात, आपण काहीतरी तारखा घेणार होता. काय तारखा बघता, इथे लोक मरतायत. त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या अंदाजानं 100 ते 150 माता त्या ठिकाणी प्रसूतीला यायच्या. आज गेली 8 वर्ष हंडे पाटील जिवंत असतापासून ते हॉस्पिटल बंद आहे. ऐरोली, तुर्भा इथली सर्व लोक त्या माताबालमध्ये यायची हो. आज किती हजार मुलं जन्मले असती. आज वाशीला आल्यानंतर मगाशी कोणतरी बोललं जावा सायनला, जावा जेजेला. आपला असताना देखील ही परिस्थिती आपली. बऱ्याचशा लोकांच्या तोंडून आलं की MRI, बरोबर ना, MRI मशीन. सुतार साहेब आपल्याला आठवत असेल की डॉक्टर कुंभार हे लायन्स क्लबचे नव्या मुंबईचे अध्यक्ष होते. डॉक्टर साहेब, डॉक्टर कुंभार ओळखता ना, वाशीतच राहायचे ते, नव्या मुंबईच्या लायन्स क्लबचे अध्यक्ष होते. त्यांचं देहांत झालं बाहेर देशामध्ये. त्यांच्या फॅमिलीकडून आणि कुठलं क्लब बोललो मी, लायन्स क्लबकडून त्यांनी संपूर्ण MRI मशीन देण्याचं आपल्याला त्यांनी महासभेमध्ये आपल्याला जाहीर केलं. परंतु आम्हाला दुसऱ्याचं नाव चालत नाही का. त्यांनी सांगितलं फक्त जागा द्या आम्हाला, जागा. ती पूर्ण मशीन आम्ही त्या ठिकाणी बसवतो. परंतु आता कुठून फतवा निघाला मला माहित नाही. नाव न देण्याच्या बोलीवर देत असतील तर घ्या. अरे कुंभारांचं नाव लागलं काय फरक, तुमचेच भक्त होते ते, मी सांगतो ना, तुमचेच भक्त होते. पण नाही, कोणाचं तरी नाव लागेल या भीतीनं आज गरीब माणूस MRI टेस्टिंग करायला जाऊ शकत नाही. कारण तो खूप मोठा खर्च आहे. पैशाअभावी MRI करण्यापेक्षा मरण पत्करतो गरीब माणूस. असे किती लोक मेले असतील हो. आणि आज प्रत्येक जण म्हणतो आम्हाला MRI पाहिजे, MRI पाहिजे, MRI पाहिजे. जर त्यावेळेला कुंभार साहेबांच्या, डॉक्टर कुंभारांच्या नावानं जर हे बसवलं असतं तर किती लोकांचे प्राण वाचले असते हो. त्यावेळेला आम्ही खूप विनंत्या केल्या, अरे नावाला कोणी हे करू नका. आरोग्य पाहायचं असेल या आमच्या एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं.
स्वतःचा दवाखाना आईच्या नावानं, त्यामध्ये शेकडो, जिथे संकट तिथे एकनाथ, अनाथांचा नाथ, हे कोणी नाकारू शकत नाही. तुम्हाला सांगतो मी, माझ्याकडे आकडेवारी आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी मॅडम 150 ते 200 मोठे ऑपरेशन फुक्कट केले. आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये. एकाच शिबिरामध्ये 180 एंजिओप्लास्टी, 180 एंजिओप्लास्टी, 60 लोकांचे ब्रेन ट्यूमर ऑपरेशन आणि 80 लोकांच्या किडनीचे ऑपरेशन. क्या बात आहे. आपल्या महापालिकेला लाजवेल अशा पद्धतीचं अख्ख्या महाराष्ट्रभर दवाखाने उघडल्यात. अख्ख्या महाराष्ट्रभर श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून कळवा हॉस्पिटलला बायपास सेंटर तयार केलंय. डॉक्टर साहेब, साधी गोष्ट नाही. हा, बायपास सर्जरी फुकट करते मी. 3-4 पेशंट केले आत्ताशे कळव्याला. फक्त एक लाल कार्ड घेऊन जा तुमचं. हो, ही हिंमत लागते करण्याची, दानत लागते हो. पैसा सगळ्यांकडे आहे. खोऱ्याने निवडणुकीला वापरला जातो, पण जीव वाचवायला पैसा वापरला जात नाही. ठीक आहे, आता मतदार पण तसेच आहेत, ते त्याला इलाज राहिलेला नाही. महापौर महोदया, हा जो हिरानंदीला जो हॉस्पिटल दिला गेला, हिरानंदानी, त्याला का हॉस्पिटल दिलं? त्याचा IT साठी त्याला जमीन पाहिजे होती उरणमध्ये. त्याला जमीन घेण्यासाठी त्या अटी असतात, अटी शर्ती. तुमचं ह्या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे का? यस आहे. तर देऊन टाकलं हो त्यांना. त्यांना जमीन मिळाल्यानंतर ताबडतोब त्यांनी 14ला देऊन टाकलं. आमच्या डॉक्टर साहेबांनी सही केली हो, बरोबर की नाही? पट्टीवार आणि तुम्ही 52 वर्षाचा लीज दिला हो. तुम्ही होते ना, आपण आंदोलनाच्याच बाजूने होतो. 52 वर्षाचं लीज दिलं. महापौर महोदया, त्या हॉस्पिटलनं आपल्याला खरंच चीट केलेलं आहे. सभागृह नेते साहेब, माझी विनंती आहे तुम्हाला, हात जोडून त्यांच्या लीज कॅन्सल करण्याचा प्रस्ताव आणा. तुम्हाला अख्खी नवी मुंबई धन्यवाद देईल. त्यांची काय चिटिंग माहीत आहे? त्यांनी आपल्याला 10% द्यायला पाहिजे. मी सभापती, ते डॉक्टर साहेब सभापती होते, नंतर मी होतो. 10% कोटा त्यांनी जर दिला असता, 15 कोट आपल्याला रोजच्या त्यांनी द्यायला पाहिजे. तर वार्षिक आपल्याला 5475 रुग्ण किमान जायला पाहिजे होते. जायला पाहिजे होते. उपमहापौर साहेब, आपला कोटा 2000 2026 मध्ये किती कोटा आला असेल? अभिजित देसाईंनी ते प्रश्नावलीमध्ये प्रशासनाला विचारलं, लिगल आपला कोटा होता 5475, 391 रुग्ण. वाटतं तुम्हाला? फक्त 391 हिरानंदानीमध्ये. पाटील साहेब, हळदणकर साहेब सांगतायत की मला एवढं बोलायला दिलं आणि तुम्हाला तासभर बोलायला दिलं. महापौरमध्ये तयार झाल्या तुम्ही तयार झाला, अभिमान आहे आम्हाला.
अभिमान आहे. आम्ही घरी सुद्धा चर्चा करतो. तुमच्या गावातल्या दोन मुली आहेत माझ्या घरी. आरोग्याचा विषय सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होणार. हा, तुमच्या गावातल्या 2 मुली माझ्याकडे आहेत आणि त्या बोलताना मला तुमची आठवण येते. खरं सेम टोनिंग आहे, राग नका म्हणू. बघा, घरूनच असेल, भांडणं केली की काय, हे काय उचला. तर माझी विनंती राहील की 52 वर्षातले, मला वाटतं आता किती वर्ष झाली डॉक्टर साहेब? 20 झाले असतील. तर कृपा करून पुढचं त्या माणसाला हे करू नका. दुसरी गोष्ट, 25 झाले असतील. 20 झाले 20. माननीय महापौर महोदया, सफाई कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचा ESI हा त्यांना आता मिळत नाही आणि आरोग्याच्या दृष्टीने सफाई कामगार हा संकटात आलेला आहे. त्यामुळं सफाई कामगारांचा आरोग्य विमा एकतर पालिकेने काढावा, नाहीतर कॉन्ट्रॅक्टरने तरी काढावा, अशी माझी सभागृहाला या ठिकाणी विनंती आहे. मी जास्त काय पुढे जात नाही. मुंबई प्रादेशिक महानगर विकास प्राधिकरण हे नवी विकास केंद्र म्हणून विकसित होत आहे. नवी मुंबई हा त्याचा अविभाज्य भाग आहे आणि त्यामुळं विकास केंद्र म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे आणि त्यासाठी सिटी मोबिलिटी प्लॅन, ज्याला शहर गतिशील योजना, हे आखणं गरजेचे आहे. कारण बाजूलाच आंतरराष्ट्रीय विमानतळ चालू झालेलं आहे. UDCPR नुसार हजारो रिडेव्हलपमेंटच्या बिल्डिंग्सचं बांधकामं चालू आहेत आणि त्यामुळं वाहनांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. आणि त्या दृष्टीनं सिटी मोबिलिटी प्लॅन, शहर गतिशील योजना आता तुमचं बोलून झाल्यावर मला 2 पानं आहेत, ऐका, थोडं ऐका. मॅडम, रस्त्यांच्या बाबतीमध्ये एक सांगतो. ठाणे बेलापूर रस्ता हा 210 कोटीला बांधला. ऐकतो साहेब, आम्ही ठाणे बेलापूर रस्ता 210 कोटीला बांधला. त्यावेळेला मी स्टेटमेंट केली होती की हा रिलायन्ससाठीच बांधतात. सभागृहात ओपनली बोललो होतो. त्यावेळेला माननीय संजीव नाईक साहेब होते. त्यांनी सांगितलं हा रिलायन्ससाठी बांधतो, पण रिलायन्स आपल्याला अम्युजिंग पार्क बांधून देणार आहे, त्यासाठी तो 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर देणार आहे. मी म्हटलं लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नसतं. रिलायन्स अम्युजिंग पार्क देणार नाही. बघा साहेब, आपण होता त्या ठिकाणी, नाही दिला. झाला जेडी साहेब, चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला, 210 कोटीचा रोड बांधला, त्याच्यावर 180 कोटीची आता रिपेरिंग काढली. हो, काय कायदा कुठला आहे? काय बोलताय तुम्ही? हो, त्यांनाच बोलतो मी. काय चाललंय? कोणाची सेटिंग आहे? त्यापेक्षा बघा, जेडी सुतार साहेब, तुर्ब्याला 2 ब्रिज आहेत, सविता केमिकलला 1 ब्रिज आहे, कोपरखेडाला 1 ब्रिज आहे, आमचं एक सावली गाव जुनं युनायटेड कार्बन ते ब्रिज आहे, त्यानंतर घनसोळीला ब्रिज आहे, ऐरोलीला ब्रिज आहे. 7 ब्रिज आहेत. 7 ब्रिज काढून कॉन्क्रीट करणार आहेत का? पहिलं एस्टिमेट होतं फक्त 40 करोडचं. 40-2 होते. 3 कामं 180 कोटीची. ऐकतो साहेब, हे फार सिरियस आहे, कारण याची इन्क्वायरी होणार. हे 7 ब्रिज आहेत, प्लस आमचे साहेबांनी खूप ब्रिजेस त्या ठिकाणी सजेस्ट केलेले आहेत. पुलं. अच्छा, हो, पुलाखालून पाणी किती जाणार आहे? गाड्या जातील खालून पाणी.
दुसरं एक मी एक एक एक, एक बोलतो तुम्हाला. आज आपण UDCPR कायद्यानुसार UDCPR कायद्यानुसार नव्या मुंबईमध्ये हजारो सोसायट्यांचे रिडेव्हलपमेंट चालू आहे, बांधकाम चालू आहे. महापौर महोदय बघा, त्यांनी जो एफएसआय घेतलाय हा रस्त्याच्या रूपाने एफएसआय घेतलाय. आपल्या नवी मुंबईचे रस्ते 12 मीटरच्या वर कुठेच नाही, पण प्रत्येक ठिकाणी 18 मीटर 24 मीटर दाखवून त्या ठिकाणी टोळेगंज असा एफएसआय घेतलेला आहे. मग जर 9 मीटरचं 18 मीटर दाखवलंय, तो रोड कधी होणार? नाही बघा, हा जनरल विषय आहे. नाही सिरियस बाब आहे, सिरियस सी बाब आहे ही. ऐकतो साहेब, 9 मीटरचा 24 मीटर केलाय, तो रोड बांधायचा आहे. इम्पॅक्ट असेसमेंट ज्या वेळेला केलं आपण, आठवतं इम्पॅक्ट असेसमेंट, त्यावेळेला एक 30 वर्षाचा आपण इम्पॅक्ट असेसमेंट केलं. 30 वर्ष होऊन गेली. आता ह्या ठिकाणी लाखो लोक राहायला येणार आहेत. मग आयुक्त साहेब, ते रस्ते कोण बांधणार? विकासक की महापालिका? दुसरी गोष्ट, मग अशी कोणीतरी सूचना केली की एवढे लाखो लोक येणार आहेत, पाण्याच्या लाईनी छोट्या होतील, पाण्याच्या लाईनी पूर्ण बदलाव्या लागतील. त्या ठिकाणी शिवरेज लाईन इम्पॅक्ट असेसमेंट केलं होतं म्हणून 30 वर्ष होऊन गेली. त्या ठिकाणी पूर्ण शिवरेज लाईन बदलाव्या लागणार आहेत. त्या ठिकाणी जो पाणी वाहून जाण्याचे पाण्याचे गटार आहेत ते बांधावे लागतील. हा शेकडो कोटीचा खर्च आहे. ऐकतो साहेब, कोण करणार आहे? कोण करणार? कोण? ऐकतो साहेब, बघा, ही पण सिरियस बाब आहे. हे सर्व करून घेतल्याशिवाय त्यांना भोगटापण पत्र देऊ नका विकासकांना. साहेब नोंद घ्या, या ठिकाणी 24 मीटर रस्ते, त्या ठिकाणी असलेली मलनिसार वाहिनी, त्या ठिकाणी असलेली पाण्याची लाईन, त्या ठिकाणी पाणी वाहून जाण्यासाठी असलेली गटारं, या सर्व सुखसुविधा दिल्याशिवाय ह्या लोकांना आपण भोगटा प्रमाणपत्र देऊ नये अशी मी या ठिकाणी. टाळ्या का वाजवता? अच्छा, उद्यान विभाग, आपण उद्यान विभागावर 150 कोटी खर्च करतो वर्षाला, 150. आज माझा, तुम्ही प्रकल्पग्रस्त बोलताय ना, माझ्या मी काही भगिनींना मानेल मी, त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या बद्दल खेद व्यक्त केले की प्रकल्पग्रस्तांचं काय आहे, इथे काय नाही. खरं आहे ते. ह्या गार्डनमध्ये जवळपास 70 ते 80 प्रकल्पग्रस्त ठेकेदार काम करत होते. परंतु कोणाच्या सुपीक डोक्यात कल्पना आली मला माहीत नाही, पण त्यांनी वन टाइम गेम करून टाकला. हो, वन टाइम गेम केला. 54 कोटीची कामं त्या एकाच ठेकेदाराच्या हिशोबाने गेलं. आणि त्याने काय केलं, इथला कोणीही ठेकेदार जो प्रकल्पग्रस्त आहे तो बसू नये म्हणून त्यांनी इथे कोणाला तर नावही माहीत नव्हते. आर्बोरिस्ट आणि रेसिस्टिग्राफ मशीन या एकाच माणसाकडे आहेत. महाराष्ट्रामध्ये एकाच माणसाकडे आहेत. तुम्हाला माहित आहे? नाही माहित? नाव सांगू? 9 त्याच्याकडे एकाकडेच आहेत आणि कामं होती 9. ऐकतो साहेब, प्रत्येकाच्या फाईलमध्ये एकाच माणसाची आर्बोरिस्ट, अरे मला दे पाणी बाबा, आणि रेसिस्टिग्राफ मशीन आहे. तो माणूस एका मशीनचे 20 लाख रुपये घेतो.
20 लाख रुपये ह्या लोकांनी आमचा प्रकल्पग्रस्त उद्ध्वस्त केला. मी गार्डन विभागाला विचारणा केली, कारण 2 वर्षात त्यांनी आयुक्त साहेब 114 कोटी लाटले. आपण त्यांना 25 ते 30% पेनल्टी लावायला चालू केली, पण त्यांना एक्सटेन्शन पण दिले ना. हे संशयास्पद आहे. तुम्ही एका बाजूने त्यांची 25-30% कत्तल केली आणि परत एक्सटेन्शन त्यांनाच दिलं, मग आम्ही काय समजायचं? जगामध्ये कुठं रेट नव्हतं. जो आपला प्रकल्पग्रस्त होता तो 13 रुपये प्रमाणे हॉर्टिकल्चरचे काम करत होता आयुक्त साहेब. 13 रुपये. आणि ह्यांना रेट किती दिला? 32 रुपये. 15 लाख चौरस मीटर उद्यानं आहेत, बरोबर, टोटल, आणि 32 रुपये रेट दिलं. ह्याला काय म्हणावं? 197 उद्यानं, 252 दुभाजक, आपण त्याच्यावर 2.3 म्हणजे 150 कोटी रुपये खर्च करतो. ही लूट नाही? आज तुम्ही MIDC रोडनी जावा, सर्व दुभाजक जळलेले आहेत. आहे का कोणी MIDC येणारा? आमच्या वहिनी असतील माप्याच्या, पूर्ण जळलेला आहे. तुम्ही जात असताल. मी ज्या वेळेला हे बोललो, ह्या 2-3 दिवसात अगदी सिजनेबल फुलं आणून सगळं हे चालू आहे. काय चाललंय हो? पाम बीचला बघा, थोडं काचा उघडा, गवत कसं जळत चाललेलं आहे. ते 150 कोटी खर्च करतो आयुक्त साहेब. अक्षरशः उद्यानं उजाड केली. का त्यांना अकलत नाही? गेले 6 महिने मी हे बोलतोय. 6 महिन्यात सहज त्यांचं टेंडर झाले असते. काढा ना प्रकल्पग्रस्तांना. सभागृह नेते साहेब अहो वन फिरतात. असा आहे प्रकल्पग्रस्त. तुम्ही म्हणता गरजेपोटीवाला उद्ध्वस्त झालाय. 40 वर्षात त्यांना काय दिलं आपण? काय दिलं? प्रकल्पग्रस्त जे आहेत, आगासकरला द्या किंवा कोणालाही द्या साहेब, अभिमान वाटतो त्या आगासकरचा. 16 वर्ष कोपर खेळण्याच्या डम्पिंग खाली आग जळत होती. 16 वर्ष त्याच आगासकरने आज बाहेर देशातले माणसं आल्यानंतर आयुक्त साहेब पहिले आपल्या क्षेपणभूमीला जात आहेत. खरं की खोटं? आगासकर काय आगासकर? काय त्या ठिकाणी स्वर्ग बनवून ठेवलेला आहे. स्वर्ग. तुम्ही जाताय ना क्षेपणभूमीला? नाही, आश्चर्य आहे. त्या आगासकरनेच बनवलाय. तो साधा पोरगा आहे बिचारा. त्याचे वडील असायचे, आता आगासकर आहे. तुम्ही त्याचं नाव घेतलंय, बरं केलं. मी मान्य आयुक्त साहेब आपलं आभार मानतो की आज त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बॉटॅनिकल उद्यानासाठी 8 कोटी रुपये तरतूद केले. माननीय महापौर महोदया, आपलं मी आभार आणि अभिनंदन करतो. मी सभागृह नेत्यांना बोललो की शासकीय अशासकीय ठराव असे कामगारांच्या बाबतीमध्ये अशासकीय ठराव आला. मी शासकीय का म्हणत होतो? उद्या महानगरपालिका डबगायला गेली, आपण त्यांना समजा परमनंट केलेले आहोत, त्या कामगारांना पगार कोण देणार? ऐकतं साहेब, बरोबर की चूक? शासकीय मंजुरीने असेल तर महाराष्ट्र शासनाला त्यांना पगार द्यावा लागेल, कारण त्यांच्या मंजुरीने ते आलेले आहेत. आणि म्हणून मी त्यावेळेला बोललो होतो शासकीय आणि अशासकीय त्याच्यामधला हा फरक आहे. ऐकतो साहेब, मी संपवतो, मलाच कंटाळा आला. आपण पहिल्या सभेमध्ये आयुक्त साहेबांनी इतका दम दिला, मी नव्हतो, इतका दम दिला की सगळे नगरसेवकांचे धाबे जाणवलं की जर मला कोणी अवैध बांधकामामध्ये सापडला तर मी घाई करणार नाही, त्याच्यावर कारवाई करणार. तुम्हाला एक किस्सा सांगतो. दिल्लीचे मुख्यमंत्री
ज्या वेळेला संसद भवनमध्ये होते, तुम्ही राग मानू नका कोणी, ऐकतं सर महापौर महोदया, त्यांनी सांगितलं की सर जी कहाँ कहाँ से ये सब भ्रष्टाचारी लोग ईडी फीडी सीडी इनकम टैक्स सब लगा के इकट्ठा किए हैं, सत्ता आती है जाती है, इथेही काही होऊ शकतो भविष्यामध्ये, सत्ता आती है जाती है, आज आपकी सत्ता है, कल को मेरी अगर सत्ता आएगी तो मुझे ये चोर भ्रष्टाचारी पकड़ ही लाने की जरूरत नहीं, सिर्फ 2 डोर है वो बंद करेगा, सबको मैं अंदर करेगा. ऐकलं असेल त्याने. ऐकतं साहेब, माझं आपल्याला आव्हान आहे, इथे सुद्धा सभागृहात सुद्धा असे अवैध बांधकाम करणारे किती लोक आहेत, तुम्हाला शोधण्याची गरज नाही. हे 2 दरवाजे बंद करा आणि तुम्ही शोधा आणि त्यांच्यावर कारवाई करून दाखवा. माननीय महापौर महोदया बोलायला संधी दिलीत, धन्यवाद.